नमस्कार. सिटी इंडिया न्यूजमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आज एक इंटरेस्टिंग विषय आहे महाराष्ट्रामधील. जो भोंदूबाबा या अशोक खरात यांच्याविषयी आजचा आपला टॉपिक आहे. तर जो भोंदूबाबा अशोक खरात आहे, याने अल्पावधी त्याने जवळजवळ 1600 ते 1700 कोटी रुपयाची मालमत्ता ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमवलेली आहे. आता विचार करा सर्व जनतेने, की आपला तो पैसा आहे, यामध्ये फक्त आपणच नसून यामध्ये मंत्री, उपमुख्यमंत्री, जे पण मंत्री लेव्हलचे लोकं असतील, ते सगळे लोकं यामध्ये आहेत, असं म्हणायला हरकत नाही, असं सर्व जनता म्हणते. तर याच्यामध्ये प्रामुख्याने क्लास 1 अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच शासकीय असे मोठमोठ्या पदावरील सर्व कर्मचारीसुद्धा यामध्ये आहेत. आणि याच्यात अजून एक इंटरेस्टिंग विषय असा आहे, की भोंदूबाबांनी जी पण प्रॉपर्टी घेतलेली आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त गव्हर्नमेंटचे जे लोकं आहेत, म्हणजे जे क्लास 1, क्लास 2 अधिकारी आहेत, हे लोकं यांच्यामध्ये पार्टनरशिप आहे. म्हणजे एखादी जागा घेताना त्यामध्ये एखादी अधिकाऱ्याची पत्नी आहे, त्यानंतर भोंदूबाबा अशोक खरातची सुद्धा पत्नी आहेत. तर अशा प्रॉपर्टीज ह्या एकूण 52 मालमत्ता ज्या आत्तापर्यंत आढळलेल्या आहेत, या 52 मालमत्तेमध्ये त्यांच्या पार्टनर्स म्हणजे भोंदूबाबाचे जे पार्टनर्स आहेत, ते गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांच्या पत्नी आहेत, असं म्हणायला हरकत नाही, कारण की तसे सातबारे हे आपल्याकडे आलेले आहेत. दुसरा एक इंटरेस्टिंग विषय असा आहे, की एकूण 52 सातबारे यांच्या कुटुंबियाकडे आहेत. त्याच्यापैकी 11 सातबारे जे आहेत, ते प्रॉपर अशोक खरात यांच्या मिसेसच्या नावावर आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही, आपल्याकडनं लवकर एक प्रॉपर्टी लवकर घेता येत नाही, आणि ह्या बंधूबाबाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 52 मोठमोठ्या प्रॉपर्ट्याज, 52 शेती, बंगले, गाड्या, घर, सोनं याने फक्त भाविकांच्या पैशावर घेतल्यात. तर अजून एक इंटरेस्टिंग विषय असा आहे, की यांचा जो पी-ए म्हणता येईल किंवा जो नंबर लावतो, की बाबांना भेटायचं असेल तर तुम्हाला इथे नोंदणी करावी लागेल किंवा इथे तुम्हाला नंबर लावावा लागेल. तर याच्यामध्ये एक नीरज नावाचा एक मुलगा आहे. तर तोही खूप संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे. कारण त्याने काय केलं माहिती आहे का? तो काय करायचा, खरातांच्या भेटीला जे पण अधिकारी वगैरे यायचे त्यांना नंबर लावल्याशिवाय पर्याय नव्हता, कारण की बाबा तितके प्रचित झालेले होते महाराष्ट्रामध्ये. तर तो नंबर वर खाली करून द्यायचा आणि लोकांना त्यांचं भेटणं बाबांशी करून द्यायचा. परंतु याच्यामध्ये नीरजसुद्धा लाखो रुपये कमवायचा. म्हणजे जर माझा नंबर जर 25 ते 30 नंबर जर माझा असेल लाईनमध्ये भेटायच्या, आणि मला जर का तो दुसरा तिसरा नंबर किंवा पाचवा नंबर जर मला लावायचा असेल, तर मला नीरजलासुद्धा 50,000 रुपये द्यावं लागायचे. तेव्हा माझा 25-30 नंबरवरून तो 5व्या नंबरवर माझा नंबर यायचा. तर अशी काही लिस्ट आपल्या सिटी इंडिया न्यूजच्या हाताला लागलेली आहेत, की असे काही अधिकारी आहेत, की त्यांनी नीरजच्या अकाउंटला पैसे टाकलेले आहेत फक्त भेटी होण्यासाठी. तर त्याची लिस्ट आता सिटी इंडिया न्यूजकडे उपलब्ध आहेत. तर विचार करा, बाबाने तर करोडो कमवलेच लोकांच्या जीवावर आणि लोकांनी दिलेल्या देणग्यांवर, आणि बाबांसोबत त्यांचे जे पी-ए होते नीरज, त्यानेसुद्धा भरपूर ऐसा पैसा कमवला, आणि त्याच्यामुळेच त्याची राहणीमान, लोकांवर त्याच्यावर आलेला संशय हा खरा बाबांना कारणीभूत ठरला. म्हणजे सांगायचं तात्पर्य इतकंच, की बाबा पैसा कमवत होते, परंतु बाबांना हेही माहीत नव्हतं, की माझ्यासोबत जे लोक काम करत आहेत ते सुद्धा कशा पद्धतीने पैसा कमवत आहेत. नीरजसारख्या लोकांमुळेच बाबा प्रॉब्लेममध्ये आले, हे म्हणायला हरकत नाही. अजून बाबांवर आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत. बाबांविषयी मिळालेली माहिती आपण सिटी इंडिया न्यूजच्या माध्यमातून प्रकाशित करणार आहोत. नमस्कार.